सागर नावाचा एक तरुण पुणे शहरामध्ये राहत होता. त्याला पुण्यातील बुधवार पेठेमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याला पुन्हा तिथे जाण्याची परवानगी नव्हती. त्याची 2 लग्न झाली होती, पण त्याच्या दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या. त्यामुळे वयाच्या 30व्या वर्षी तो एकटाच राहत होता. त्याच्या आयुष्यात जी कोणती मुलगी यायची ती काही दिवसांनी त्याला सोडून जायची. पण त्याला त्या सोडून का जायच्या आणि त्याला बुधवार पेठेत बंदी का घातली होती याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. सागर आपल्या घराजवळच सलूनचं दुकान चालवत होता. त्याचे आई वडील म्हातारे झाले होते आणि त्याला एक बहीण होती जिचं लग्न झालं होतं. सागर आपल्या काकांच्या दुकाना शेजारीच सलूनचं दुकान चालवायचा. त्याचे काका किराणा दुकान चालवत होते. दिवस खूप चांगले जात होते. सागरचं दुकानही चांगलं चालत होतं आणि त्याच कमाईवर तो आपला घर खर्च भागवत होता. अशाच प्रकारे दिवस जात होते आणि त्याचं वय देखील वाढत होतं. एक दिवस त्याचे काका त्याला म्हणाले, बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, तू लग्न करून घ्यायला हवं. त्यावर सागर म्हणाला, माझे आई वडील जिथे मुलगी पाहतील, जिची निवड करतील, तिच्यासोबतच मी लग्न करेल. तेव्हा त्याचे काका म्हणाले, अरे, तुझे आई वडील तुझ्या लग्नाबद्दल काही विचार करताना दिसत नाही. त्यावर सागर म्हणाला, जेव्हा ते विचार करतील तेव्हा मी लग्न करेल. अजून मला काही घाई झालेली नाही. त्यानंतर त्याचे काका थेट त्याच्या आईवडिलांकडे गेले. आपल्या भावाकडे आणि वहिनीकडे जाऊन ते म्हणाले, सागरचं आता लग्नाचं वय झालं आहे, तो चांगली कमाई देखील करू लागला आहे, मग त्याचं लग्न का करून टाकत नाही. त्यावर सागरचे आई वडील म्हणाले, तुमच्या नजरेत एखादी चांगली मुलगी असेल तर सांगा. हे ऐकताच काका म्हणाले, हो, माझ्या नजरेत एक चांगली मुलगी आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर मी तिच्याशी सागरचं लग्न लावून देऊ शकतो. तिचं नाव माधुरी आहे. हे ऐकताच सागरचे आई वडील तयार झाले. सागरच्या काकांनी लगेच त्या मुलीच्या कुटुंबासोबत संपर्क साधला. दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. सर्व माहिती घेतल्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि ठरलेल्या तारखेला मोठ्या थाटामाटात सागर आणि माधुरी यांचे लग्न पार पडले. लग्न झाल्यानंतर माधुरी सासरी आली. घरातील सर्व सदस्यांनी, नातेवाईकांनी आणि पाहुण्यांनी तिचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर तिला नववधूच्या खोलीत पाठवण्यात आलं. सागरही सर्व नातेवाईकांना भेटून त्यांच्याशी बोलून आपल्या खोलीत आला. रात्री जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की माधुरी शांतपणे पलंगावर बसली होती. दोघेही नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी सज्ज होते. मात्र पहिल्याच रात्रीत माधुरीला सागरच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवलं. सागर तिच्या भावना, तिची सोय आणि तिचा आराम यापेक्षा स्वतःच्या अपेक्षांवर अधिक लक्ष केंद्रित करत होता. माधुरी खूप अस्वस्थ झाली. तिच्या हत्याराने ती पूर्ण बेजार झाली होती. ती नव्या घरात, नव्या वातावरणात होती. तिला समजून घेण्याची गरज होती, पण सागर तिच्या मनस्थितीकडे फारसे लक्ष देत नव्हता. रात्र कशीबशी संपली. दुसऱ्या दिवशी घरात लग्नानंतरचे कार्यक्रम, पाहुण्यांची ये-जा आणि इतर कामं सुरू होती. पण माधुरीच्या मनात पहिल्या रात्रीचा अनुभव सतत फिरत होता. रात्र झाली आणि पुन्हा दोघे एकत्र आले, पण परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. अशाच प्रकारे 4-5 दिवस गेले. माधुरी दिवसेंदिवस अधिकच त्रस्त होत होती. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. तिला वाटत होतं संसारात प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर असणं महत्त्वाचं असतं, पण सागर मात्र ते समजून घेत नव्हता. एके दिवशी सकाळी सागर नेहमीप्रमाणे दुकानावर गेला. त्याच्या जाण्यानंतर माधुरी खोलीतून बाहेर आली. तिने सासूबाईला पाहिलं आणि त्याच्या गळ्यात पडून ती रडू लागली. सासूबाईने घाबरत विचारलं, काय झालं सुनबाई, का रडत आहे? माधुरी रडत रडत म्हणाली, आई, तुमचा मुलगा माझ्या भावना समजून घेत नाही. त्याला माझ्या त्रासाची जाणीवच होत नाही. हे ऐकून सासूबाई चिंतेत पडली. ती म्हणाली, नेमकं काय झालंय, नक्की सांग मला. मात्र माधुरीने जास्त काही सांगितले नाही. ती फक्त एवढंच म्हणाली,
काही नाही आई, मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं, असे म्हणून ती पुन्हा घरकामाला लागली. पण तिच्या मनातील वेदना मात्र कमी झाल्या नव्हत्या. माधुरीच्या मनात खूप मोठा संघर्ष सुरू होता. एका बाजूला नुकतंच लग्न झालं होतं, नवीन संसार सुरू झाला होता, तर दुसऱ्या बाजूला सागरच्या वागण्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाली होती. त्या दिवशी तिने सासूबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण नवीन घर, नवीन नातेसंबंध आणि मनातील संकोच यामुळे ती मनातील सर्व काही उघडपणे सांगू शकली नव्हती. दिवसभर घरातील कामं सुरू होती. सागर दुकानावर गेला होता. सासू सासरे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. बाहेरून पाहिलं तर सर्व काही सुरळीत दिसत होतं, पण माधुरीच्या मनात मात्र मोठी घालमेल सुरू होती. संध्याकाळ झाली. सागर दुकानावरून घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे जेवण केलं आणि सर्वांसोबत काही वेळ बसला. पण माधुरी मात्र शांत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू आता जवळपास नाहीसं झालं होतं. रात्र झाली. दोघे पुन्हा आपल्या खोलीत गेले. माधुरीला वाटत होतं कदाचित आज सागर तिच्यासोबत मनापासून बोलेल, तिच्या भावना समजून घेईल, तिचं म्हणणं ऐकेल. पण तसं काहीच झालं नाही. पुढचे 2 दिवसही त्याने तिच्यासोबत मोठ्या हत्याराने कार्यक्रम केले. माधुरीच्या मनातील तणाव आता खूप वाढला होता. तिला जाणवत होतं की या नात्यात तिच्या भावनांना पुरेसं महत्त्व मिळत नाही. शेवटी एका सकाळी तिने मोठा निर्णय घेतला. सकाळचे साधारण 8 वाजले होते. सागर घरामध्येच होता. माधुरी त्याच्यासमोर आली आणि ठाम आवाजात म्हणाली, सागर, मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे ऐकताच सागरला धक्काच बसला. तो म्हणाला, काय बोलतेस तू? अचानक असं का म्हणत आहे? माधुरी म्हणाली, अचानक नाही, मी गेल्या अनेक दिवसांपासून विचार करत आहे. मला या नात्यात आनंद मिळत नाही. मला असं वाटतं की तू मला समजून घेत नाही. सागर तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, माधुरी, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. मी पुढे स्वतःमध्ये बदल करेल. पण माधुरीचा निर्णय आता बदलणार नव्हता. तिने शांतपणे आपलं सामान गोळा करायला सुरुवात केली. सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तो वारंवार माफी मागत होता. पण माधुरीने एकदाच निर्णय घेतला होता. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली आणि माहेरी निघून गेली. सागरचे आईवडील पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यांनी सागरला विचारलं, नेमकं काय झालंय? सुनबाई एवढी का रागाने निघून गेली? सागरकडे त्याचं ठोस उत्तर नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणाला, मला काही समजत नाही. ती मला का सोडून गेली ते मला देखील कळत नाही. दिवस पुढे जात राहिले. काही दिवसांनी माधुरीकडून घटस्फोटांची कागदपत्र आली. दोन्ही कुटुंबांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण माधुरी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेरीस सागर आणि माधुरी या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सागरच्या आयुष्यात आणखी एक कठीण टप्पा सुरू झाला. गावातील लोक त्याच्याबद्दल कुजबूज करू लागले. कुणी म्हणायचं, लग्नाला काही दिवस झाले आणि बायको सोडून गेली, तर कुणी म्हणायचं नक्कीच काहीतरी मोठी समस्या असेल. अशा टोमण्यांमुळे सागर मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाला होता. 6 महिने असेच निघून गेले. दरम्यान तो पुन्हा आपल्या सलूनच्या कामात गुंतून राहिला. एक दिवस त्याच्या काकांनी पुन्हा एक स्थळ आणलं. यावेळी त्या मुलीचं नाव सोनाली होतं. सोनाली तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती स्वभावाने शांत, समजूतदार आणि घर सांभाळणारी होती. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची भेट घेतली. सोनालीच्या कुटुंबाला सागरबद्दल माहिती देण्यात आली. पहिलं लग्न तुटल्याचंही सांगण्यात आलं. सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतरही सोनालीच्या कुटुंबांनी हे नातं स्वीकारलं. काही दिवसातच लग्नाची तारीख ठरली आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सागर आणि सोनाली यांचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले. सागरला वाटत होतं की यावेळी सर्व काही ठीक होईल. त्याने सोनालीला खूप प्रेमाने घरी आणलं. घरातील सर्वजण आनंदी होते. सागरचे आईवडील मनोमन प्रार्थना करत होते की यावेळी त्यांच्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा. सोनाली देखील नवीन आयुष्याबद्दल अनेक स्वप्न घेऊन सासरी आली होती. पण नियतीने अजून काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. सागर आणि सोनालीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. लग्नानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. सागरचे आईवडील खूप खुश होते.
पहिलं लग्न टिकू शकलं नव्हतं, पण यावेळी सर्व काही व्यवस्थित होईल अशी त्यांना आशा होती. सोनाली देखील नवीन संसाराबद्दल अनेक स्वप्न घेऊन सासरी आली होती. सुरुवातीला 1-2 दिवस सर्व काही ठीक चाललं. नातेवाईकांची ये-जा, लग्नानंतरचे कार्यक्रम आणि घरातील गडबड यामध्ये वेळ कसा गेला हे कोणालाच कळलं नाही. मात्र काही दिवसांनी सोनालीला देखील सागरच्या स्वभावातील तीच गोष्ट जाणू लागली, जी याआधी माधुरीला जाणवत होती. सागर मनाने वाईट नव्हता, पण तो स्वतःच्या विचारांना आणि अपेक्षांना जास्त महत्त्व देत होता. समोरच्या व्यक्तीच्या भावना, तिचा दृष्टिकोन किंवा तिच्या मनातील गोष्टी समजून घेण्यात तो कमी पडत होता. सोनालीने सुरुवातीला शांतपणे त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणायची, सागर, संसार फक्त एका व्यक्तीच्या इच्छेवर चालत नाही, दोघांनी समजून घेतलं पाहिजे. पण सागरला वाटत होतं तो काही चुकीचं करत नाही. दिवस जात होते आणि सोनालीच्या मनातील नाराजी वाढत होती. एक दिवशी सकाळी तिने आपल्या आईवडिलांना फोन केला. फोनवर बोलताना तिचा आवाज भरून आला. ती म्हणाली, मला इथं राहणं कठीण वाटत आहे. हे ऐकताच तिचे आईवडील चिंतेत पडले. दुसऱ्या दिवशी ते सागरच्या घरी आले. त्यांनी सागरसोबत चर्चा केली. सागरने पुन्हा एकदा माफी मागितली आणि पुढे स्वतःमध्ये बदल करण्याचं आश्वासन दिलं. सोनालीच्या आईवडिलांनी तिला समजावलं, प्रत्येक नात्यात सुरुवातीला अडचणी येतात, एक संधी अजून दे. खूप विचार केल्यानंतर सोनाली तयार झाली. ती पुन्हा सासरी राहू लागली. काही दिवस सर्व काही ठीक असल्यासारखं वाटत होतं. सागरने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, पण काही काळानंतर तो पुन्हा जुन्या पद्धतीने वागू लागला. आता मात्र सोनालीचा संयम संपला होता. एके दिवशी सकाळी तिनं आपलं सामान गोळा केलं आणि माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. सासूबाईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, सुनबाई, अजून एकदा विचार कर. पण सोनालीचा निर्णय पक्का झाला होता. ती शांतपणे म्हणाली, आई, मी खूप प्रयत्न केला, पण मला या नात्यात समाधान मिळत नाही. हे ऐकून सासूबाई निरुत्तर झाल्या. सोनाली घर सोडून गेली. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. अखेरीस सागर आणि सोनाली या दोघांचा देखील घटस्फोट झाला. आता गावात सागरची आणखी जास्त चर्चा होऊ लागली. लोक त्याची चेष्टा करू लागले. 2-2 बायका सोडून गेल्या, नक्की काहीतरी मोठी समस्या आहे. याच्यासोबत संसार करणं एवढं अवघड का आहे? अशा अनेक चर्चा गावभर सुरू होत्या. हे सगळं ऐकून सागर खूप त्रस्त झाला होता. त्याला गावात राहणं आता कठीण वाटू लागलं होतं. एक दिवस तो आईवडिलांसमोर बसला आणि म्हणाला, बाबा, आता मला इथं राहायचं नाही. रोज लोकांच्या बोलण्याला मी कंटाळलो आहे. मी पुण्याला जाईल, तिथे नवीन आयुष्य सुरू करेल. आईवडिलांना हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण मुलाच्या मनस्थितीची त्यांना कल्पना होती. त्यांनी त्याला परवानगी दिली. काही दिवसांनी सागर पुण्याला गेला. पुण्यात त्याने एक खोली भाड्याने घेतली. तिथे त्याने पुन्हा एक नवीन सलून सुरू केलं. हळूहळू त्याचा व्यवसाय चालू लागला. दिवसभर तो दुकानात काम करायचा आणि रात्री आपल्या खोलीत परत यायचा. अशा प्रकारे काही महिने गेले. ज्या इमारतीत तो राहत होता, त्याच इमारतीत त्याच्या शेजारी एक विधवा महिला राहत होती. तिचं नाव स्वाती होतं. स्वातीला एक लहान मुलगा होता. ती आपल्या मुलासोबत एकटीच राहत होती. संध्याकाळीच्या वेळी जिन्यात, अंगणात किंवा पाण्याच्या टाकीजवळ त्या दोघांची भेट व्हायची. हळूहळू ओळख वाढली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. दोघे एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलू लागले. सागरने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्वातीला सांगितल्या. 2 लग्न, 2 घटस्फोट आणि गावकऱ्यांचे टोमणे. स्वाती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. तिला सागरबद्दल सहानुभूती वाटू लागली. काळ जसा जसा पुढे गेला, तशी तशी दोघांची मैत्री अधिकच घट्ट झाली. मात्र सागरला अजूनही समजत नव्हतं की त्याच्या आयुष्यातील खऱ्या समस्येचं मूळ नेमकं कुठं आहे. आणि पुढे स्वाती त्याला अशी गोष्ट सांगणार होती, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार होता. स्वाती आणि सागरची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत होती. दोघेही अनेकदा संध्याकाळी बसून गप्पा मारत असायचे. स्वातीचा मुलगाही सागरसोबत चांगलाच जुळून गेला होता. सागर जेव्हा दुकानावरून परत यायचा, तेव्हा अनेकदा स्वाती त्याला चहा प्यायला बोलवायची. कधी तो तिच्या मुलासाठी खाऊ आणायचा,
तर कधी मुलाला फिरायला घेऊन जायचा. हळूहळू स्वातीला वाटू लागलं, सागर मनाने वाईट माणूस नाही. तो प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि कुटुंबाची काळजी घेणारा आहे. मात्र त्याच्या 2 लग्नाचा विषय आला की तो खूप अस्वस्थ व्हायचा. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. संध्याकाळी सागर दुकान बंद करून खोलीत आला. काही वेळाने त्याला फोन वाजला. फोन स्वातीचा होता. ती म्हणाली, सागर थोडा वेळ आहे का? मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. सागर लगेच तिच्या घरी गेला. स्वातीचा मुलगा झोपला होता. दोघेही हॉलमध्ये बसून बोलू लागले. बोलता बोलता पुन्हा सागरच्या भूतकाळाचा विषय निघाला. सागर म्हणाला, स्वाती मला आजही समजत नाही की माझ्या दोन्ही बायका मला सोडून का गेल्या. मी त्यांना प्रेमच दिलं होतं. काही काही क्षण स्वाती शांत राहिली. मग ती म्हणाली, सागर कधी कधी फक्त प्रेम पुरेसं नसतं. हे ऐकून सागर तिच्याकडे पाहू लागला. स्वाती पुढे म्हणाली, नात्यात समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटतं आपण बरोबर आहो, पण समोरच्या व्यक्तीला काय वाटतं हे आपण ऐकतच नाही. सागर विचारात पडला, कारण याआधी माधुरी आणि सोनालीने जवळपास अशीच गोष्ट त्याला सांगितली होती. स्वाती पुढे म्हणाली, तुझ्या दोन्ही लग्नांमध्ये एक गोष्ट समान होती. दोन्ही वेळा बायकोंना असं वाटलं की तू त्यांना पूर्णपणे समजून घेत नाही. हे ऐकून सागर आता पहिल्यांदाच गंभीर झाला. तो बराच वेळ काही बोलला नाही. त्या दिवसानंतर त्याने स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. पण त्याच वेळी स्वातीने देखील एक निर्णय घेतला. तिला जाणवत होतं सागर तिच्याबद्दल भावनिकदृष्ट्या जास्त गुंतत चालला आहे. एक दिवस तिने स्पष्टपणे सागरसोबत बोलण्याचं ठरवलं. ती म्हणाली, सागर तू चांगला मित्र आहे, पण मला वाटतं आपण फक्त मित्रच राहिलेलं बरं. सागरला हे ऐकून धक्का बसला. तो म्हणाला, का? मी काही चुकीचं केलं का? स्वाती हसत म्हणाली, नाही, पण माझं आयुष्य वेगळं आहे. मला माझ्या मुलाचा विचार करायचा आहे आणि मला कोणत्याही नवीन नात्यात पडायचं नाही. सागर शांत झाला. त्याला स्वातीचं म्हणणं समजत होतं. काही दिवसांनी स्वातीने दुसऱ्या घरात घर भाड्याने घेतलं आणि तिथे राहायला गेली. जाण्यापूर्वी ती सागरला म्हणाली, आयुष्यात पुढे जा, भूतकाळात अडकून राहू नको. स्वाती निघून गेल्यानंतर सागर पुन्हा एकटा पडला. दिवसभर दुकान आणि रात्री रिकामी खोली. पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात एकटेपणाने घर केलं. काही महिन्यापर्यंत त्याने स्वतःला फक्त कामामध्ये गुंतून ठेवलं होतं. त्याने ठरवलं की आता ना प्रेम करायचं ना लग्नाचा विचार करायचा. पण माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणाच्या तरी सहवासाची गरज वाटतच असते. आणि याच काळात सागरच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एंट्री होणार होती. त्या मुलीचं नाव होतं पूजा. पण पूजाचं आगमन सागरच्या आयुष्यात फक्त एक नवीन नातं घेऊन येणार नव्हतं, तर त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार होतं. स्वाती निघून गेल्यानंतर सागरचं आयुष्य पुन्हा एकदा एकटेपणाने भरून गेलं होतं. सकाळी दुकान उघडायचं, दिवसभर ग्राहकांची कामे करायची आणि रात्री रिकाम्या खोलीत परत यायचं, असा त्याचा दिनक्रम झाला होता. 2 लग्न मोडली होती. स्वातीसोबत देखील नातं पुढं जाऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच त्याला समजत नव्हतं. एक दिवस दुपारच्या वेळी त्याच्या सलूनमध्ये एक तरुणी आली. तिचं नाव पूजा होतं. पूजा ही साध्या कुटुंबातील मुलगी होती. ती कामाच्या शोधात मुंबईत आली होती आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा स्वभाव खूप मोकळा, आत्मविश्वासपूर्ण आणि बोलता होता. ती प्रथमच सलूनमध्ये आली होती, पण तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे सागरला ती लगेच लक्षात राहिली. काम झाल्यानंतर तिने सहज सागरसोबत काही गप्पा मारल्या आणि ती निघून गेली. 2-3 दिवसांनी ती पुन्हा आली. यावेळी तिने बराच वेळ गप्पा मारल्या. अशा प्रकारे तिच्या भेटी वाढत गेल्या. हळूहळू दोघांची चांगली ओळख झाली. एक दिवस पूजा थेट सागरला म्हणाली, तुझ्याबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या आहे. हे ऐकून सागर हसला. तो म्हणाला, लोक माझ्याबद्दल चांगलं कमी आणि वाईटच जास्त बोलतात. पूजा म्हणाली, म्हणूनच मला खरं जाणून घ्यायचं आहे. सागर काही क्षण शांत राहिला, पण त्याने आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी तिला सांगायला सुरुवात केली. पहिलं लग्न, माधुरीचा घटस्फोट. दुसरं लग्न, सोनालीचा निरोप. गावकऱ्यांची चेष्टा, पुण्यात येणं, स्वातीसोबतची मैत्री. सगळं काही त्याने पूजाला सांगितलं.
पूजा शांतपणे ऐकत राहिली. सगळं ऐकल्यानंतर ती म्हणाली, मी लोकांचं ऐकून कोणाबद्दल मत बनवत नाही. माणूस स्वतः कसा आहे हे मला स्वतः अनुभवायला आवडतं. हे ऐकून सागरला आश्चर्य वाटलं, कारण आजपर्यंत त्याने भूतकाळामुळे अनेक लोक त्याच्यापासून दूर गेले होते. पण पूजा तशी नव्हती. त्या दिवसानंतर त्यांची भेट वाढू लागली. ते दोघे एखाद्या हॉटेलमध्ये बसून चहा प्यायचे, कधी पुण्याच्या रस्त्यांवर तासनतास फिरत गप्पा मारायचे. हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पण एक गोष्ट वेगळी होती. पूजा इतरांप्रमाणे फक्त सागरचं ऐकत नव्हती, तर त्याला त्याच्या चुका देखील दाखवत होती. एक दिवस ती म्हणाली, सागर, तुला माहिती आहे का, तुझी सर्वात मोठी समस्या काय आहे? सागरने विचारलं, काय? ती म्हणाली, तू वाईट माणूस नाही, पण तुला असं वाटतं की फक्त तूच बरोबर आहे. समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेण्याची तुला सवय नाही. हे ऐकून सागर विचारात पडला, कारण अगदी असंच काहीचं स्वातीने देखील त्याला सांगितलं होतं. आता पहिल्यांदाच त्याला वाटू लागलं, कदाचित समस्या इतरांमध्ये नसून स्वतःमध्ये असू शकते. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला. तो लोकांचं बोलणं अधिक लक्ष देऊन ऐकू लागला, रागावर नियंत्रण ठेवू लागला, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पूजालाही त्याच्यातला हा बदल जाणवत होता. काही महिने असेच गेले. दोघांचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेलं. एका संध्याकाळी दोघे बसले होते. सूर्य मावळत होता. सागर बराच वेळ शांत बसला होता. अचानक त्याने पूजाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, पूजा, तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला स्वतःला ओळखायला मदत झाली. तू माझ्यासोबत लग्न करशील का? हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण शांत राहिली, मग हसत म्हणाली, हो, करेल. तो क्षण सागरच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. पहिल्यांदाच त्याला असं वाटत होतं की त्याला खरंच समजून घेणारी व्यक्ती भेटली आहे. काही महिन्यानंतर दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण सागरला अजूनही कल्पना नव्हती की आयुष्य त्याच्यासाठी आणखी एक मोठा धडा घेऊन येत होतं, आणि तो धडा त्याला कायमचा बदलून टाकणार होता. काही महिन्यानंतर सागर आणि पूजाचं लग्न साध्या पण आनंदी वातावरणात पार पडलं. यावेळी सागरच्या मनात वेगळी शांतता होती. याआधी दोन्ही लग्न अपयशी ठरली होती, पण पूजासोबत त्याला पहिल्यांदाच असं वाटत होतं की त्याला खरंच समजून घेणारी व्यक्ती मिळाली आहे. लग्नानंतर काही दिवसांनी दोघे सागरच्या गावात गेले. सागरच्या आईवडिलांनी पूजाचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. अनेक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर खरं समाधान दिसत होतं, कारण 2 अपयशी संसारानंतर त्यांचा मुलगा पुन्हा एकदा आनंदी दिसत होता. गावातही या लग्नाची खूप चर्चा झाली. ज्यांनी कधी काळी सागरची चेष्टा केली होती, तेच लोक आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. कुणी म्हणत होतं, यावेळी सागर खूप बदललेला दिसतोय, तर कुणी म्हणत होतं त्याच्या आयुष्यात योग्य व्यक्ती आली असावी. सागर आणि पूजा काही दिवस गावात राहिले. त्यानंतर ते पुन्हा पुण्याला परतले. दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती. पूर्वी सागर फक्त स्वतःच्या विचारावर चालायचा. आता तो पूजांचं म्हणणं ऐकू लागला. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर दोघे मिळून चर्चा करायचे. एक दिवस पूजा हसत त्याला म्हणाली, आता तू खूप बदलला आहे. सागर म्हणाला, कारण मला आता समजत आहे की नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम पुरेसं नसतं. पूजा म्हणाली, मग अजून काय लागतं? सागर हसला आणि म्हणाला, विश्वास, आदर, संवाद आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर. हे ऐकून पूजा हसली, कारण अगदी हाच धडा ती अनेक दिवसांपासून सागरला समजावण्याचा प्रयत्न करत होती. सागरला शेवटी त्याच्या मनासारखा जीवनसाथी मिळाला, पण त्याचबरोबर त्याने स्वतःमध्ये बदल केला, आणि हाच बदल त्याच्या सुखी आयुष्याचं खरं कारण ठरला. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.